नमस्कार मंडळी, संचिता's टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तुम्हा सर्वांना माझ्याकडून भरभरून असं प्रेम। मी आज वेळ न वाया घालवता एक अशी मिठाई दाखवणार आहे ज्या मिठाईची तुम्हाला लहानपणी खूप अशी आवड होती खायची। लहानपणी आपण सर्वांनीच ती मिठाई खाल्ली असेल। मी तर खूप खाल्ली आहे। शाळेच्या बाजूला दुकान असायचं, त्या दुकानामध्ये किंवा अजून कुठल्या दुकानामध्ये ती मिठाई नक्कीच अवेलेबल असते। आता ती मिठाई दिसतच नाही, पण त्या टायमाला खूप अशी भरभरून मनसोक्त अशी ती मिठाई खाल्ली होती। अगदी अशी आता क्वचितच दिसत असेल कुठे, मी तर बघितली, मला तर कधी कोणत्या दुकानात दिसली नाही आहे। पण आज आपण ती मिठाई बनवणार आहोत। त्या मिठाईसाठी काही जास्त साहित्य लागत नाही, घरच्या घरी अवेलेबल असतं ते साहित्य। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि त्या मिठाईसाठी काय साहित्य लागणार आहे ते चला तुम्हाला मी सर्वांना दाखवते। मिठाई आमच्या टायमाला 50 पैशाला एक, म्हणजेच 1 रुपयाला 2 अशा या मिठाईचे तुकडे भेटायचे। ही मिठाई बनवायसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, तर आपण ह्याच्यासाठी घी घेतलेला आहे। मी गोवर्धनचा घीचा वापर करत आहे। तसेच 1 वाटी मी साखर, जी मिक्सरला बारीक अशी पिठासारखी केली आहे। तुम्ही पिठी साखरसुद्धा वापरू शकतात। तसेच मी इथे 1-2 वाटी मैदा घेतलेला आहे। आता आपण पॅनमध्ये कमसे कम अर्धी वाटी या प्रमाणामध्ये घी घालणार आहे। प्रमाणामध्ये घी घालायचं आहे। जर तुम्हाला जास्त घालायचं आहे तर जास्त घालू शकता, पण आपण ह्याच्यामध्ये प्रमाणातच घी घालायचं आहे। नंतर शेवटला जेव्हा ती मिश्रण बनून होतं तेव्हा मग घी पूर्णपणे असं वर येतं। आता आपण ह्याच्यामध्ये कमसे कम हळू एकदम स्लो फ्लेमवर हा जो मैदा आहे हा आपण कमसे कम अर्धा पाऊण तास तरी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। त्याचा कलर जोपर्यंत असा लाईट एकदम क्रीम कलर होत नाही तोपर्यंत हा मैदा आपण पूर्ण स्लो फ्लेम ठेवायची आहे। गॅसचा फ्लेम मीडियम पण नाही ठेवायचा आहे, फास्ट पण नाही ठेवायचा आहे, नाही तर मैदा पूर्णपणे असा कच्चाच राहून जाईल आणि मग आपली मिठाई बनणार नाही। त्यामुळे एकदम स्लो फ्लेमवर आपण हा मैदा पूर्णपणे असा खरपूस असा भाजून घेणार आहे, तेव्हाच आपल्या मिठाईला मस्तपैकी अशी चव येईल। तुम्ही कधी ट्राय केली आहे का, किंवा तुम्ही तुमच्या शाळेच्या टायमाला ही मिठाई खाल्ली आहे का, नक्की मला कमेंट करून सांगा। आम्ही तर खूप खाल्ली आहे त्या काळामध्ये ती मिठाई। तसंच आपल्या पोरांना तुम्ही नक्की द्या आणि आपल्या शाळेचे जे किस्से असतात, जे आपल्या आठवणी असतात, त्या नक्की तुम्ही सांगा। आता एकदम स्लो फ्लेमवर आपण हा मैदा आहे तो असा एकदम क्रीमिश होईपर्यंत थोडा थोडा भाजून घेऊया। साधारण ते 15 मिनटं झाली आहे। तुम्ही पाहू शकता मैदा असा आपला खरपूस आपण भाजतो आहे, तरी पण अजून कलर चेंज नाही झाला। तर म्हणूनच सांगते, आपण ह्याला एकदम स्लो फ्लेमवर जोपर्यंत क्रीमिश कलर होत नाही तोपर्यंत आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे। हात दुखतील पण काय करू शकतो आपण, जोपर्यंत आपण त्याला मस्त असा खरपूस भाजून घेत नाही तोपर्यंत त्याला त्या मिठाईची चवसुद्धा येणार नाही आहे आणि त्याचं कच्चपण पण तसंच राहून जाईल। जसं आपण बेसनचे लाडू बनवताना बेसन कसा भाजतो तुपामध्ये, तसंच आपण त्या कलरमध्ये आपण त्याला तोपर्यंत भाजून घेऊया। इथे 20 मिनटानंतर मी ह्याच्यामध्ये जी पावडर मिक्सरला लावून घेतलेली आहे, साधारण 1 वाटी मी इकडे साखर घेतली होती आणि 1 वाटी त्या पूर्ण पावडरीचा मी इथे वापर करणार आहे। तुम्ही जेव्हा पूर्णपणे असं त्याचा ब्राउनिश असा क्रीमिश कलर होईल तेव्हा एकदम शेवटीसुद्धा घालू शकता, काही हरकत नाही आहे। आणि ह्याच्यावर आपण जे आपलं पीठ होतं ते पूर्णपणे भाजून घेऊया। ह्याच्यामध्ये मी थोडीशी अशी इलायची पावडर देखील घालणार आहे, पण आधी आपण ह्याला थोडंसं जोपर्यंत कलर चेंज नाही होत आहे तोपर्यंत ह्याला स्लो फ्लेमवर भाजून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपला कलर थोडासा एकदम हलका असा लाईट झालेला आहे। पूर्ण स्लो फ्लेमवर आपण ह्याला भाजून घ्यायचे आहे। फक्त भाजायलाच आपल्याला टाईम लागतो पीठ, बाकी पूर्ण प्रोसेस एकदम इझी आहे। मी इथे वेलची पावडर टाकणार आहे, अर्धा चम्मच मी इथे वेलची पावडर टाकत आहे, तुम्ही बघू शकता। पुन्हा एकदा आपण हे सर्व मिश्रण एकदम असं हलक्या फ्लेमवर भाजून घेऊया। साखर टाकल्याच्या नंतर तर आपल्याला पूर्णपणे काळजीपूर्वक त्याला भाजून घेतलं पाहिजे, कारण की ते पीठ खाली असं चिपकायला लागतं, तुम्ही पाहू शकता। म्हणून त्याला एकदम
प्रमाणात असं पूर्णपणे एकजीव असं सारखं चालवत राहिलं पाहिजे आपण. साधारण 20 ते अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता आपल्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. अक्षरशः हात माझे दुखायला लागले होते, एवढं मला वैताग आलेला. पण आपलं तेव्हाच त्याला टेस्ट, ते म्हणतात ना मेहनत केल्याशिवाय फळ भेटत नाही. बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा घी म्हणजेच आपलं जे तूप असतं ते घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. ह्याला पूर्णपणे असं पाणी पण सुटू शकतं, पण मी जास्त घी नाही घातलं आहे, त्यामुळे ते पूर्णपणे मेल्ट होणार नाही. आणि मला एकदम असं ते पूर्णपणे हे नकोच आहे, त्यामुळे मी घी आधी जे घातलेलं तेवढ्याच घीचा वापर केलेला आहे. आता हे पूर्णपणे आपण थोडा वेळ अजून भाजून घेऊया, 5 ते 10 मिनटं, आणि मग आपण एका भांड्यामध्ये आपण ह्याला काढून घेऊया. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, ही मिठाई तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि तुमच्या लहान मुलांनासुद्धा नक्की खायला द्या, त्यांनासुद्धा खूप आवडेल. मस्त अशी कमी प्रमाणात माउथ अँड मेल्ट ही अशी मिठाई आपली तयार होते. ह्याच्यामध्ये छोट्या क्यूब्समध्ये आपण ह्याला बनवायचं आहे. चला तर मग आपण इकडे आपला जो पिठाचा कलर आहे तो पूर्णपणे चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. गॅसचा फ्लेम पूर्णपणे बंद करून आपण थोडा वेळ ह्याला थंड असं करून ठेवणार आहे. म्हणजे तुम्ही असं हात लावू शकता अशाप्रमाणे. तुम्ही पाहू शकता मी इथे जो केक बनवायचा टिंट असतो तो घेतला आहे. त्याला मी खालून थोडंसं असं साजूक तूप लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण हे बॅटर आहे ते आपण काढून घेतलेलं आहे. एकदम गरम पण नाही आहे आणि हाताने असं टच होईल असं हे बॅटर आहे आपलं. तुम्ही याच्यामध्ये खाली बटर पेपरचा सुद्धा वापर करू शकता. मी हातानेच ह्याला पूर्णपणे हे करून घेत आहे. बघू शकता तुम्ही. पूर्णपणे एकदम असं प्लेन करून आपल्याला घ्यायचं आहे, जेणेकरून नंतरला आपल्याला ह्याचे जे छोटे असे क्यूब्स बनवायचे आहेत. पूर्णपणे एकजीव असं करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वरून तूप लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. मी पूर्णपणे असं प्लेन करून घेते एकदम, आणि साधारण कमसे कम अर्धा पाऊण तास ह्याला पूर्णपणे गार करून द्यायचं आहे, थंड करून द्यायचं आहे. जर तुम्ही थंड केलं नाही तर ते डब्यातनं तर निघणारच नाही, पण त्याचे जे तुकडे आहेत ते पण एकदम असे परफेक्ट होणार नाही. मस्त लागते अशी ही माउथ मेल्ट एकदम मिठाई. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. काही साहित्य तुम्ही बघू शकता, काही साहित्याचा जास्त वापर केलेला नाही आहे. पूर्णपणे मी एकदम ह्याला प्लेन करून घेते आहे. जर रेसिपी आवडली तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकनसुद्धा दाबायला विसरू नका. चला तर मग कमसे कम ह्याला अर्धा तास आपण थंड करत ठेवूया फॅनखाली. साधारण अर्धा पाऊण तासाने मी हे एकदम थंड करून घेतले आहे. मी इथे पूर्णपणे एक साईडला करून घेतलं, कारण की जर पूर्णपणे पसरवलं होतं तर ते पूर्णपणे अशा एकदम पातळ अशा वड्या बनवत होत्या आणि आपल्याला अशा चौकोन असं क्यूब्स टाईप बनवायचं आहे. आता मी जी पिठी साखर होती तीच ह्याच्यावर पसरवली आहे आणि असं डब्बा ठोकवत आहे. पण याला हलक्या हाताने असं ठोकवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपली मिठाई पूर्णपणे निघालेली आहे, पूर्णपणे अशी. तरी पण ह्याला घी सुटलेलं आहे साईडनं, तुम्ही पाहू शकता. आता याचे आपण क्यूब्स बनवून घेणार आहे. पूर्णपणे असं थंड करायला ठेवायचं आहे, जेणेकरून ह्याचे जे एकदम चौकोन असे आकार निघून येतात. तुम्ही ह्याच्या खाली सहसा मला असं वाटतं की ह्याच्या खाली बटर पेपरचा वापर करावा, जेणेकरून तुम्हाला असं डब्बा ठोकवायची गरज लागणार नाही आणि ते सहज लगेच निघू शकतं. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया एकदम स्क्वेअर अशा. काही हरकत नाही आहे, आपल्याला ते खायचंच आहे. जर तुम्हाला आकार द्यायचा नाही आहे तर तुम्ही असेसुद्धा खाऊ शकतात. चला तर मग आपण ह्याला एक मस्तपैकी असे आकार देऊन एका ताटलीमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता वड्या आपल्या झालेच आहेत. तुम्ही बघू शकता कसा क्यूब्स निघून येतोय. मी याला साखरेमध्ये असं जरा घोळवून घेत आहे, जेणेकरून तो अजूनच छान लागेल. मस्त अशी माउथ अँड मेल्ट आपली ही मिठाई तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. फक्त मैदा असा खरपूस भाजून घ्यायचा, बाकी काही आपल्याला ह्याच्यासाठी करायची गरज नाही. चला तर मग आपण ह्याला एका ताटलीत काढूया.